हाय हॅलो गाय, स्वागत आहे तुमचं परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तर बघू शकता आरवीने किती मस्त नेल पॉलिश लावलेली आहे हाताला. आणि आम्ही चाललो आहे तर परत एकदा पेरू आणायला, जे की खूप दिवसांनी तुम्हाला ब्लॉगमध्ये खुशी दिसलेली असेल, कारण ती गेली होती गावी आणि तिला स्कूल असल्यामुळे पण तिला येता येत नाही. आणि मग खूप दिवसांनी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसली आहे. तर ती बघू शकता कशी झाडं चढली आणि खूप मस्त मस्त पेरू असे पिकलेले होते. सो आम्ही 2-3 पेरू असे घेतले आणि मस्त रील वगैरे बनवले. दॅन मग परत रिटर्न मग घरी यायला आलो. त्याच्यानंतर इथं बघू शकता संध्याकाळी आरवीचा कसा वरती कार्यक्रम चाललेला आहे खाली बसून. सो तिला आता फ्रेंड्स वगैरे जास्त नसल्यामुळे ती तिचं एकटीच खेळत असते. मग तिला कुठे टेरेसवर कुठे इकडं तिकडं असं न्यावं लागतं खेळायला. मग ती तिचं खेळती पण खूप परेशान करत राहते ती मला पण, आणि त्यामुळे मग तिला असं काहीतरी खेळायला द्यावं लागतं. सो ब्लॉग तुम्ही पुढे नक्की बघा, कारण तुम्हाला ब्लॉगमध्ये आज आमच्या शेतामध्ये काय काय पालेभाज्या कुठे काय काय लावलेलं आहे ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. सो व्हिडिओ नक्की आणि कंटिन्यू बघा, म्हणजे समजेल तुम्हाला आम्ही काय काय आमच्या शेतामध्ये पालेभाज्या लावलेल्या आहेत. सो इथं बघू शकता तुम्ही आरवी कशी डोकून बघत आहे, आणि हे तिचं दररोजचं आहे. तिला खूप आवडतं हा पॉईंट, आणि असे खेळत राहते. तिला पण मला खूप भीती वाटते कारण रिस्की आहे ना. सो व्हिडिओ पुढे कंटिन्यू बघा, जे की तुम्हाला कळेल आम्ही आमच्या शेतामध्ये काय काय पालेभाज्या लावलेले आहे. सो बघू शकते इथं कसं तिने शेजारच्या आजीकडून पपई आणलेली आहे छोटीशी. तिला खूप आवडते पपई आणि तिने पिशवीत घेऊन आणलेली आहे. मला कशी दाखवत आहे ती. त्याच्यानंतर इथं दुपारचं बघा ती झोळीत झोपत असते, कारण ती घरामध्ये नाही झोपत. दुपारचं ती झोळीमध्ये झोपायला लागते तिला. तर बघा कशी शांत अशी झोपलेली आहे. सो व्हिडिओ पूर्ण बघा, ब्लॉग